यात दुसरा जो उपप्रकार आहे तो म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये बोरवेल नाही. आता मग काय करायचं? तर सगळ्यात पहिलं काम असं करायचं आहे की आपल्या सोसायटीमध्ये एखादा पारंगत असलेला भूवैज्ञानिक किंवा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सुदैवाने सगळ्या जिल्हा स्तरावरती उपलब्ध आहेत. त्यांना विनंती करायची, ते त्यांच्याकडे काही त्यांची सेवा शुल्क असतं, ते सेवा शुल्क भरायचं बाकायदा आणि त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून घेऊन योग्य जागा निवडायची, तिथे एक बोरवेल करायचं आणि त्या बोरवेलच्या माध्यमातून त्याची खोली ते सांगतात, व्यास सांगतात, साधारणपणे 6 इंचाचा त्याचा व्यास असावा आणि त्याच्यानंतर एक 200 फुटापर्यंत आपल्याला ते बोरवेल करता येऊ शकतं. याला इंजेक्शन बोरवेल का म्हटलेलं आहे? कारण ज्याला इंजेक्शन बोरवेल एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की आपण हे विशेषतः फक्त कृत्रिमरित्या भूजल पुनर्भरणाकरता केलेलं बोरवेल आहे. त्याला जर पाणी लागलं तर नंतर आपण याचा उपयोग करायचा किंवा नाही आहे याचाही निर्णय घेऊ शकतो. पण जर सोसायटीची गरज भागत असेल तर या बोरवेलच्या माध्यमातून पुनर्भरणाचं जर काम आपण करू शकलो तर त्यातनं जास्तीत जास्त पाणी भूजलामध्ये आपण रूपांतरित करू शकू. साधारणपणे क्षेत्रफळ आपलं 1000 ते 1500चं पाहिजे, पाऊस हा 800 मिलीमीटरचा पाहिजे आणि बोरवेलला साधारणपणे 2.5 ते 3000 लिटरपर्यंतचं पाणी आपल्याला लागलेलं असलं पाहिजे. आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे. आपण काय करणार आहे? बोरवेल वेगळी करणार आहोत. त्यामुळे इथे आपल्याला कमी जागेमध्ये आपल्याला छान अशा पद्धतीने ही व्यवस्था करता येऊ शकते. इथे काय करायचं आहे तर फक्त आपल्याला 2च चेंबर करायचे आहे. म्हणजे साधारणपणे त्याची जी लांबी आहे ती साधारणपणे आपल्याला 7 ते 8 मीटरपर्यंतच्या 8 बाय साधारण 3 मीटर एवढंच क्षेत्रफळ आपल्याला त्या प्रत्यक्ष कामासाठी उपलब्ध होणार आहे. जी कव्हर्स आपल्याला घालायची आहे ती कव्हर्स प्रोटेक्टिव्ह कव्हर्स असली पाहिजे, ज्याला आपण स्ट्रेंथ असं म्हणतो, क्षमता असं म्हणतो, त्या स्ट्रेंथचे असले पाहिजेत जेणेकरून त्यातनं वाहन गेलं, काही जरी झालं तरी ते मोडकळीस येणार नाही आणि आपण केलेलं जो फिल्टर मीडिया आहे हा सुरक्षित राहील. आता ह्या इंजेक्शन बोरवेलच्या माध्यमातून आपल्याला पहिलं जे चेंबर करायचं आहे ते नेहमीप्रमाणे सेटलिंग चेंबर करायचं आहे. त्या सेटलिंग चेंबरच्या अगोदर छोटं चेंबर परत करायचं आहे, कारण तोच निकष आहे, पाऊस तसाच आहे आणि वेगाने पडणारा पाऊस असल्यामुळे पहिल्या पावसाचं पाणी हे सोडून देण्यासाठी त्या चेंबरमध्ये 2 वे वॉल लावायचा आहे. त्यातनं येणारं पाणी सेटलिंग चेंबरमध्ये सोडायचं आहे. ते सेटल झाल्यानंतर ते पाणी इथे आपण काय केलेलं आहे, छोटंसं चेंबरवरती प्रपोज एवढ्यासाठी केलेलं आहे की वर येणारं जे पाणी आहे ते पाणी 2 इंचाच्या पाईपमधनं आणून आपल्याला जिथे आपण बोरवेल केलेलं आहे त्या बोरवेलच्या भोवताली आपण इथे फिल्टर बेड सुचवलेला आहे. बोरवेलच्या भोवताली का सुचवला? याचं कारण असं आहे की आपल्याला इथे जास्तीत जास्त पाणी मुरवणे हा आपला उद्देश आहे आणि म्हणून मग आपण काय केलेलं आहे की त्या बोरवेलला जेव्हा आपण ती बोरवेल ड्रिल करणार आहोत, ती बोरवेल ड्रिल केल्यानंतर समजा आपण जर का PVCचा पाईप वापरलेला असेल तर त्या PVCच्या पाईप्सला उभ्या स्लिट्स मारायच्या आहे केसिंगला आणि त्या स्लिट्स एकाड एक मारायच्या आहे, ज्याला आपण स्टॅगार्ड पॅटर्न असं म्हणतो आणि त्या स्टॅगार्ड पॅटर्नमध्ये ते स्लिट्स मारून त्या स्लिट्सच्या भोवती आपल्याला सिलिकॉन मेश गुंडाळायची आहे जेणेकरून त्यातनं काहीही वाळू किंवा धुळीकण किंवा कुठलीच गोष्ट त्यातनं जाऊ नये. जरी आपण फिल्टर करत असलो तरी शंका अशी असते की बऱ्याच वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर वेगाने जर चुकून पाणी आलं होऊ शकतं, तर त्यावेळेला आपलं बोरवेल आपल्याला सुरक्षित ठेवता यावं सर्वांगाने, म्हणून त्याला सिलिकॉन मेश गुंडाळणं आवश्यक आहे. इथे सुद्धा आपण जो फिल्टर बेड त्याच्या भोवताली सुचवलेला आहे त्यात वाळूचा थर आहे, त्याच्या खाली परत पुन्हा चारकोल आहे, तो साधारण 100, 125, 150 मिलीमीटरचा आहे, जेणेकरून आपल्याला त्यातनं पुरेसं प्रमाणामध्ये येणारा जो बॅक्टेरिया आहे किंवा धुलीकणाबरोबर जे काही वाहून आलेले बॅक्टेरिया म्हणा किंवा जीवाणू विषाणू ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला त्यात अडवता येणार आहे. त्याच्या खाली परत पुन्हा ग्रेवल आहे आणि त्याच्या खाली नंतर पेबल असा तो आपण फिल्टर बेड ज्याला आपण गाळण थर म्हणतो तो आपण इथे सुचवलेला आहे आणि त्यातनं हे पाणी खाली बोरवेलमध्ये
मुरवण्याची प्रक्रिया आपण इथे करायची आहे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काळज्या घ्यायच्या आहेत, ज्याला आपण प्रिकॉशन्स म्हणतो. सगळ्यात मोठी काळजी तिथे घ्यायची आहे, मोठी प्रिकॉशन आहे की वेगाने जर पाऊस येणारा असेल तर तो आपण आपल्या सेटलिंग चेंबरमध्ये सुद्धा येऊ द्यायचा नाही. आणि दुसरी प्रक्रिया की ही जी काही पूर्ण व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे ही जमिनीच्या खाली असल्यामुळे एखाद वेळेला मोठ्या प्रमाणावरती पाऊस आणि पुरासारखं जर परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला आपली व्यवस्था कार्यान्वित राहावी, आपली व्यवस्था टिकावी, यासाठी कुठल्याही प्रकारचा धोका याला होऊ नये याच्यासाठी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला ड्रेन चेंबरला एक्सेस जास्तीचं येणारं जे पाणी आहे ते ड्रेन चेंबरला जोडण्याची व्यवस्था करायची आहे. त्याच्यासाठी आपण इथे ओव्हरफ्लो पाईप्स ठेवलेले आहे. एखाद वेळेला शक्यता अशी सुद्धा आहे की बोअरवेल पाणी घेणं बंद करू शकतं आणि बोअरवेल पाणी फेकायला लागू शकतं, ज्याला आपण म्हणतो बोअरवेल पाणी ओकतंय. मग ती जर परिस्थिती आली तर त्याच्यासाठी सुद्धा आपण 2 वे व्हॉल्व प्रपोज केलेला आहे, जेणेकरून सेटलिंग चेंबरमधलं पाणी बोअरवेलमध्ये जाणं आपल्याला थांबवता येणार आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणून बोअरवेलमध्ये जाणाऱ्या पाण्याचा इंटेक ज्याला आपण म्हणतो, पाण्याची आवक ज्याला आपण म्हणतो, ती आपण थांबवायची आहे, जेणेकरून बोअरवेल सुरक्षित राहता येईल. ज्या वेळेला पाणी हळूहळू खाली जाईल, पाण्याची पातळी बोअरवेलमध्ये हळूहळू खाली जाईल, त्याच्यासाठी म्हणून तिथे आपण त्या चेंबरला झाकणं पण दिलेली आहे. कृपा करून ह्या सगळ्या कार्यपुस्तिकेचा व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून आपण ज्या ज्या काही गोष्टी त्यात सुचवलेल्या आहेत त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा सुद्धा समजून घेण्याची आवश्यकता आहे. पावसाळा संपल्यानंतर हे जे सेटलिंग चेंबर्स आहेत यात पाणी राहण्याची शक्यता आहे. याचं कारण असं आहे त्यात पाणी आपोआप खाली निघून जाण्याची व्यवस्था नाही, म्हणून मग तिथे सुद्धा आपण झाकणं प्रपोज केलेली आहे, जेणेकरून त्यात शिडी टाकून माणसांनी उतरून पहिले ते पाणी पंपाद्वारे जे काही शिल्लक राहिलेलं असेल ते काढून टाकायचं, जेणेकरून डास वगैरे होणार नाही आणि त्याच्यातनं दुसरा कुठला प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. ते सगळं नीट स्वच्छ करायचं सेटलिंग चेंबर. आणि साधारणपणे मार्च महिन्यामध्ये ही प्रक्रिया केली तर मार्चमध्ये चांगलं ऊन असतं, त्यावेळेला ते पूर्ण वाळून जातं आणि वाळल्यानंतर मग त्याच्यावरती आपण व्यवस्थित परत पुन्हा झाकणं ठेवायची आहे. 1-2 दिवसाकरताची ही प्रक्रिया असते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण 1-2 दिवसामध्ये त्याच वेळेला वाळू पण काढायची आहे, ती पण स्वच्छ करायची आहे. आणि दर 2 वर्षांनी आपण जो चारकोल टाकलेला आहे, ॲक्टिवेटेड चारकोल आहे, तो जास्त महत्त्वाचा आहे, तो पण आपल्याला बदलायचा आहे, जेणेकरून आपलं बोअरवेलमध्ये जाणारं जे पाणी आहे ते निर्जंतुक आहे. एक अजून काळजी याच्याबरोबर घ्यायची आहे की शक्यतो दरवर्षी पावसाळ्याच्या पूर्वी पाण्याची गुणवत्ता तपासायची आणि पावसाळ्याच्या नंतरसुद्धा बोअरवेलच्या पाण्याची गुणवत्ता तपासायची. गुणवत्ता तपासणं हा आपल्या प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय आवश्यक असणारा घटक आहे. जरी आपल्याला असं वाटत असलं आमच्या बोअरवेलच्या गुणवत्तेला काहीही झालेलं नाही, तरी पण बॅक्टेरियल कंटॅमिनेशन, ज्याला आपण जीवाणूंचा प्रादुर्भाव म्हणतो, आणि काही केमिकल कंटॅमिनेशन म्हणतो, म्हणजे ह्या दोन्ही घटक पावसाच्याद्वारे येणाऱ्या पाण्याबरोबर येतात आहेत का ह्याची आपल्याला खात्री करून घ्यायची आहे. जसं आपण आपल्या शरीराला काही आजार झाला किंवा काही त्रास झाला तर आपण डॉक्टरांची मदत घेतो लगेचच. तशा प्रकारे समजा आपल्याला अशा पद्धतीने काही विपरीत गोष्टी घडतात आहेत असं लक्षात आलं तर तात्काळ आपण भूजल अभियानाशी जरी संपर्क केला तरी देखील त्याचं शंका निरसन आपण करू शकणार आहे. आणि अशा याच्यामध्ये पर्याय काय आहे, आपण काय करू शकतो, तर याची उत्तरं देखील आपल्याला याच्या माध्यमातून मिळू शकणार आहे.